नमस्कार मंडळी, मी कांचन ब्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत धाबा स्टाईलने छोले मसाला कसा करायचा। ते खूप मस्त लागतो, तुम्हाला वाटणार नाही की हा घरी बनवला आहे। तर चला तर मी याची रेसिपी बनवूया। इथे मी छोले घेतलेले आहेत, हे मी 8 तास भिजवून घेतलेले आहेत। त्यातलं सगळं पाणी काढून घेतल्यानंतर कुकरमध्ये जे भिजवून घेतलेले छोले होते ते घातले, त्याच्यामध्ये 2 बटाटे घातले आणि छोले उकडण्यासाठी पाणी घालून घेतलं। त्यातून थोडंसं मीठ टाकलं। तुमच्याकडे खडे मसाले असतील तर तुम्ही खडे मसाले पण घालू शकता, मग त्याची चव ते पाण्यात उतरते आणि छोलेला पण लागते, त्यामुळे छोले मसाला मस्त लागतो। पण माझ्याकडे सध्या खडे मसाले अवेलेबल नाही आहेत म्हणून मी ते घातलेले नाही। आणि त्या कुकरला त्याच्या 4 शिट्ट्या करून घेतल्या। कुकर थंड करून घेतला। थंड झाल्यानंतर बघू शकता आपले छोले मस्त असे मऊसूत शिजलेले आहेत। आता बाकीचे त्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य बघितलं मी 3 मीडियम आकारचे कांदे घेतलेले आहेत, 4-5 लसणाच्या पाकळ्या आहेत, हा गरम मसाला, लाल तिखट, 1 टोमॅटो घेतलेला आहे। आता कांदा आपण चिरून घेऊया। कांदा मी ह्या पद्धतीने चिरून घेतलेला आहे। आता तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा। कांदा जास्त बारीक चिरायची गरज नाही, कारण आपण अशी त्याची प्युरी बनवणार आहोत। नंतर त्याच्यामध्ये 5-7 ज्या आपण लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आणि फाईन अशी एक पेस्ट बनवून घ्यायची, चांगली अशी प्युरी बनवून घ्यायची। कढई गरम केली, कढईमध्ये तेल घातलं, तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी घालायची। जिरी मोहरी घातली, जिरी मोहरी चांगली तळतळू द्यायची। जिरी मोहरी चांगली तळतळली की जी आपण कांद्याची पेस्ट बनवून घेतली होती, कांदा आणि लसणाची, ती घालून घ्यायची। एक 2-3 मिनटं कंटिन्यू त्याला हलवत राहायचं, म्हणजे कांदा खाली लागणार नाही। कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा। कांद्यातला कच्चेपणा गेला पाहिजे, नाही तर मग भाजी त्याचा कच्चेपणा जाणवतो। आता आपला कांदा परतेपर्यंत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तो टोमॅटो घेतला होता तो घालते। आणि आता इथे एक सिक्रेट आहे, ते म्हणजे जे आपण उकडलेले छोले होते ते जवळजवळ थोडे मुठभर छोले घ्यायचे आणि ते पण मिक्सरला वाटून घ्यायचे। त्याने काय होतं, भाजी एकदम पातळ होत नाही आणि आपली ग्रेव्ही पण जराशी घट्टसर होते, म्हणजे पाण्यावनी ग्रेव्ही होत नाही। त्यामुळे काजू मिक्सरला वाटून घ्यायचे। मी टोमॅटो आणि काजूने छोले आपण वाटून घ्यायचे। छोले आणि टोमॅटोची जी प्युरी बनवली होती ती कांद्याच्या प्युरीमध्ये घालून घेतली। आपला कांदा चांगला शिजला होता गुलाबी होईपर्यंत, म्हणून मी ही प्युरी घालून घेतली। ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता हा मसाला चांगला 10 मिनटं शिजवून घ्यायचा, म्हणजे त्याचा कच्चेपणा जाईल। आपला मसाला शिजलेला आहे, मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे आपला मसाला चांगला शिजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जे बाकीचे मसाले ते घालूया। लाल तिखट घालायचं चवीपुरतं, तुम्ही लाल तिखट तुमच्या हिशोबाने कमी जास्त घालू शकता। लाल तिखट म्हणजे लाल मिरची पावडर जी असते ती घालून घ्यायची। नंतर गरम मसाला घालायचा। हा माझा छोलेचा गरम मसाला जो विकतचा मिळतो, एव्हरेजचा छोले मसाला, तो आहे, तो घालायचा। दोन्ही मसाले घातल्यानंतर मस्त असं ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं। तर थोडीशी हळद घालायची। हळद घातल्यानंतर परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। इथे माझ्याकडे कांदा लसूण मसाला आहे, मी तो पण घालते। एव्हरेजचा कांदा लसूण मसाला आहे, तो पण घालून घेते। परत एकदा सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे। तुम्ही जर कांचन ब्लॉग्स या चॅनलला नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येईल। तर जे आपण छोले शिजवलेलं पाणी होतं ते घालून घ्यायचं। एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज नाही पडणार, जे आपलं छोलेचंच पाणी होतं तेच घालायचं, म्हणजे भाजीला पण चव मस्त येते। कारण छोलेची जी चव असते ती आपल्या त्या पाण्यात उतरलेली असते शिजवताना। पाणी घातल्यानंतर सगळा मसाला मिक्स करून घेतला। चवीपुरतं मीठ घालायचं। आता जे आपण उकडलेले छोले होते ते घालून घेऊया। छोले आता ग्रेव्हीमध्ये सगळीकडे मिक्स करून घ्यायचे। आणि जो बटाटा होता तो पण घालायचा। तर आम्हाला छोले बटाटा आवडता म्हणून बटाटा घालते,
तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालू शकतो. एक 10 मिनटं परत एकदा मी ग्रेव्हीला उकळी काढून घेतलेली आहे. तयार झालेला आहे आपला छोले मसाला. आता वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि इथे माझ्याकडे कसुरी मेथी आहे. कसुरी मेथीने पण चव खूप मस्त येते. ती पण थोडीशी मी कसुरी मेथी घालून घेते. त्यानंतर एक 2 मिनटं सगळं मिक्स करून घेतलं. तयार झालेला आहे आपला छोले मसाला. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. जेव्हा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. भाजी कशी वाटली छोलेची कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.